नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज कर आहे। आज ना करीचं काय महत्त्व असतं, कर पलटवतात किंवा तळतात। तर आमच्याकडे तळतात। तर मी ना तुम्हाला दोन्ही प्रकार करून दाखवते। तर मी एक वाटी ह्या वाटीने एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतले आणि त्याच वाटीने आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घ्यायचं। हे बघा, दोन वाट्या मी पाणी टाकलं। आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ। ते धिरडे किंवा असे घावणे करायचे ना, ते मी तुम्हाला करून दाखवते। असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपण चांगलं तव्याला तेल लावून घेऊ। आणि हे सारखं हलवायचं, नाही तर तांदळाचं पीठ आहे ना खाली बसतं। आणि फुल गॅसवर सुरुवातीला फुल गॅस करायचा, मग चांगली जाळी पडते। आता आपण यामध्ये आता आपण बारीक गॅस करू आणि भाजून देऊ। चांगलं झाकण ठेवून थोडंसं असं कढईने तेल सोडायचं, थोडा वेळ झाकण ठेवू आणि मग पलटी करू। आणि ना आता असं चांगलं पलटून घेऊ। हे बघा, आता आपण भाजलंय, आपण असं काढून घेऊ। आता आपण परत थोडंसं याला तेल सोडायचं। आपण असं दुसरा धिरडा टाकू। आता आपल्या चपातीच्याच तव्यावर करते। आता परत गॅस बारीक करायचा, थोडंसं असं तेल सोडायचं आणि आपण आता झाकण ठेवू। हे बघा, असे तांदळाच्या पिठाचे धिरडे तयार झाले। चांगली बारीक गॅसवर भाजून द्यायचे। धिरडे भाजतात तोपर्यंत आपण गुलगुले करू। तळायला पण लागतं ना, काहीतरी तळावा पण लागतं। त्याच्यामुळं आपण मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि अर्धी वाटी गूळ घेतलाय। तर आपण ते पाण्यात चांगला विरघळवून घेऊ गूळ, आणि मग पाण्यात काढून घ्यायचा। आता हे मोठ्या भांड्यात पीठ टाकायचं आणि आपण गूळ वितळून घेऊ थोडासा, म्हणजे असं गूळ वितळून घेतलं आपण। आता मी ना चवीपुरतं त्यात मीठ टाकते। चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं, चिमटभर, आणि वेलची पावडर टाकायची। आणि आपण आता असं त्या गुळाच्या पाण्यात हे पीठ मिक्स करून घेऊ। असं थोडं थोडं पाणी ओतायचं। हे आपण आता याच्यात ना थोडंसं असं गरम तेल घालायचं। चांगलं तापले। आता आपण त्यामध्ये असे सोडायचे गुलगुले आणि त्याला चांगलं बारीक गॅसवर तळून द्यायचे, म्हणजे कच्चे नाही राहत मध्ये। हे बघा, असे आपले गुलगुले किती छान झाले, टम्म फुगले। 1 वाटी पीठ, अर्धी वाटी गूळ घ्यायचा, बरोबर प्रमाणे छान लागतात। आणि ते
तांदळाचे धिरडे आहे ना, ते पण आपले नारळाचं दूध करायचं. नारळाचं दूध नारळ आहे ना फोडून घ्यायचा, त्याचं साल काढायचं, पाठीमागची बाजू काळी काढून टाकायची, मिक्सरमध्ये वाटायचं आणि दूध तयार करायचं. आता मी दुसरं हे टाकते, थोडंसं ताव येऊन द्यायचा. आता दुसरे गुलगुले आपण सोडू. जेवण बनवते. हे बघा, तुम्हाला एक मी गरम आहे अजून खोलून दाखवते. हे बघा, असे छान आतमधून पण भाजले पाहिजे. अशा प्रकारे तळायचे, खूप छान लागतात. हे बघा, आपण अशा प्रकारे कर पलटी पण केली आणि तळली पण आहे. तर तुम्हाला जर असा व्हिडिओ आवडला तर करून बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाय बाय.